जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाब म्हटले, गुलाबाला रानफुल म्हटले, तर फुलांचा राजा कोण? तर आता फुलांचा राजा जर म्हटलं तर कोण आहे? गुलाब आहे. परंतु या ठिकाणी गुलाबाला काय म्हटलंय हे महत्वाचं आहे. तर आता गुलाबाला रानफुल म्हटले, म्हणून या ठिकाणी गुलाब हे उत्तर न येता तर गुलाबाला काय म्हटलंय? रानफुल. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला जांभळा म्हटले, जांभळ्याला निळा म्हटले, निळ्याला तपकिरी म्हटले, तपकिरीला पांढरा म्हटले, पांढऱ्याला काळा म्हटले, काळ्याला लाल म्हटले, तर मानवी रक्ताचा रंग कोणता? आता मानवी रक्ताचा रंग जर समजा लाल आहे तर आता येतं आपल्याला माहितच आहे, पण लाल काय म्हटले? तर आता काळ्याला लाल म्हटले, इथं तुम्हाला लाल काय म्हटले दिसतं का? नाही. ते या म्हणजे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पुढचा प्रश्न बघा. आगगाडीला विमान म्हटले, विमानाला जहाज म्हटले, जहाजाला समुद्र म्हटले, समुद्राला रस्ता म्हटले, रस्त्याला सायकल म्हटले, तर जहाजे कुठे हाकलली जातात? तर मग आता जहाजे कुठे हाकलली जातात? समुद्रामध्ये. तर मग आता इथं समुद्राला काय म्हटले? तर समुद्राला काय म्हटलंय? रस्ता म्हटलं. तर याचं उत्तर काय निघन? रस्ता. पुढचा प्रश्न बघा. तोंडाला डोके म्हटले, डोक्याला चेहरा म्हटले, चेहऱ्याला कान म्हटले, कानाला लगाम म्हटले, लगामाला हात म्हटले, हाताला काम म्हटले, तर कर्णफुले कशाला घालतात? तर आता जे कर्णफुले ते कानामध्ये घालतात. तर मग आता एक काय? तर कानामध्ये कान आहे, तर कान डायरेक्ट उत्तर येणार नाही. तर कानाला काय म्हटलंय? सगळ्यात महत्वाचं आहे, कानाला लगाम म्हटले, तर याचं उत्तर काय येईल? लगाम. पुढचा प्रश्न बघा. टेबलाला कपाट म्हटले, कपाटाला खुर्ची म्हटले, खुर्चीला फाईल म्हटले, फाईलीला घड्याळ म्हटले, घड्याळाला कप म्हटले, कपाला ट्रे म्हटले, तर साहेब कशात बसतील? तर साहेब हे खुर्चीत बसतील. पण या ठिकाणी खुर्ची उत्तर आहे का? तर खुर्चीत बसते माहिती, पण खुर्चीला काय म्हटले? तर खुर्चीला फाईल म्हटले, तर याचं उत्तर काय येईल? साहेब फाईलीत बसतील.